माळशिरस तालुक्यातील 22 गावांच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी नीरा देवघरचे पाणी मिळणे गरजेचे आहे. आम्ही संबंधित विभागाला काम सुरू करण्यासाठी 50 दिवसांचा कालावधी देत आहोत. काम सुरू झाले नाही तर मंत्रालयात घुसून आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही. सरकार बहिरे झाले आहे. त्याच्या कानावर शेतकऱ्याची हाक जात नाही. या सरकारला जाग आणण्यासाठी आमचा लढा सुरू असल्याचे मत माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. गारवाडपाटी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर इथे नीरा देवघर पाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनात खासदार मोहिते पाटील बोलत होते. यावेळी आमदार उत्तमराव जानकर, संग्रामसिंह जहागीरदार, शहाजी ठवरे, बाबासाहेब माने, पांडुरंग वाघमोडे, गौतम माने, तुकाराम देशमुख, आप्पा करचे, दत्ता मगर, अजय सकट, सादिक सय्यद, सुरेश टेळे, डॉक्टर मारुती पाटील, विष्णू घाडगे व शेकडोंच्या संख्येने 22 गावातील नागरिक उपस्थित होते. खासदार मोहिते पाटील पुढे म्हणाले, सरकारकडे हजारो कोटी रुपयांचे रस्ते करण्यासाठी पैसे आहेत, पण शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या नीरा देवघरच्या पाणी योजनेसाठी पैसे नाहीत. गेली 30 वर्षे सरकार माळशिरस तालुक्याला पाणी देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. मागील खासदारांनी पैसे मंजूर झाले, आता लगेच काम सुरू होईल म्हणून इथल्या शेतकऱ्यांना गाजर दाखवले, पण या योजनेचे काम काही सुरू झाले नाही, पाणी काही आले नाही. मी आणि आमदार जानकर वाटेल ती किंमत मोजू, पण तुमच्या शिवारात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. यावेळी आमदार जानकर म्हणाले, सरकारला जाग आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांची व्यथा वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही शिंगोर्णी ते कोथळे अशी 103 किलोमीटरची पायी संघर्ष यात्रा काढली. या नीरा देवघरच्या पाण्यासाठी मी विधानसभेत प्रश्नही विचारले. नीरा देवघरच्या पाण्याच्या प्रकल्पाइतका कोणताही जुना प्रकल्प महाराष्ट्रात मागे राहिला नाही. गोसे खुर्द योजनेला सरकार 30,000 कोटी रुपये देऊ शकते, पण नीरा देवघरच्या प्रकल्पासाठी सरकारकडे 2,000 कोटी रुपये नाहीत. सरकार मुद्दाम मतांच्या राजकारणासाठी हा प्रकल्प रखडवत आहे, पण आम्ही तुमच्या नरड्यात हात घालून डिसेंबर 26 पूर्वी पाणी शिंगोर्णीच्या डोंगरात सोडल्याशिवाय राहणार नाही. मान्यता, मंजुरी आणि निधी हा लबाड खेळ खेळत तुम्ही गेली 30 वर्षे येथील शेतकऱ्याला पाण्यापासून वंचित ठेवले आहे. येत्या 50 दिवसात जर या कामाचे टेंडर नाही निघाले तर तुमचे दात कसे पाडायचे ते आम्ही ठरवू. तुमच्या छाताडावर बसून आम्ही या गावात पाणी आणू. आजचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करतो आहोत, पण काम सुरू झाले नाही तर येथील शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयात घुसायलाही कमी करणार नाही. पिंपरी, फडतरी, निटवेवाडी, लोणंद, लोंढे मोहितेवाडी, गिरवी, भाम, रेडे, कन्हेर, गोरडवाडी, इस्लामपूर, कारुंडे, कोथळे, चांदापुरी, जळभावी, तरंगफळ, पठाणवस्ती, सुळेवाडी, शिंगोर्णी, बचेरी, गारवाड, झिंजेवस्ती, काळमवाडी व पिलीव ही 22 गावे माळशिरस तालुक्यातील या योजनेमध्ये समाविष्ट आहेत. नीरा देवघर प्रकल्पाचे भोर, खंडाळा, फलटण आणि माळशिरस हे लाभक्षेत्र आहे. प्रकल्प सुरू होऊन कित्येक वर्षे झाली, पण अजून याची कामे पूर्ण झाली नाहीत. राजकीय चढ उतार पाहून विविध खात्यांमध्ये मंजुरीच्या फाईल अडकून पडल्या आहेत. या प्रकल्पाची कामे पूर्ण होताच माळशिरस तालुक्याला सुमारे 3 TMC पाणी मिळेल अशी आशा आहे.